यावेळी दुसरा चेंडू खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी पद्धतीचा चेंडू, अर्थात चेंडू निर्धाव गल्ला जातोय. सलग दुसरा चेंडू हा निर्धाव पाहायला मिळतोय इम्रान मुल्ला याच्या गोलंदाजीवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मोठा फटका, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ वरती संरक्षण नाही. चेंडू एक टप्पा घेतोय. वन वम्स ओव्हर द रोप येतोय. एपीएल खणखणीत चौकार. एका मोठ्या फटक्याने अपाली कलंगुटकर आपलं खातं उघडताना दिसतोय. सांघिक धावसंख्येचा श्री गणेश होतोय साळगावकर ब्रदर्स क्रिकेट संघासाठी. नाममात्र 4 धावा धावफलकावरती. पहिले 2 चेंडू इम्रान मुल्लाचा बोलबाला पाहायला मिळाला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती आक्रमण, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी खुलवा टप्प्याचा चेंडू, चेंडू जमिनीला घरंगळे जातोय. लॉंग ऑन वरना शतरक्षक चेंडूची फेकी करेल. एकेरी धाव घेण्याची संधी मिळता येते अपाली कलंगुटकरला आणि एकेरी धावसंख्येने नाममात्र 5 धावा धावफलकावर प्रथम फलंदाजी करतोय. नशिबाची साथ मिळाली, नाणेफेक जिंकले आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय साळगावकर ब्रदर्स क्रिकेट संघ या गाळवर मैदानावरती. यावेळी अचूक टप्प्यावर चेंडू पाहायला मिळतोय. वितेश जोरकस फटका टोलवायचा. यावेळी तो प्रयत्न, हा प्रयत्न राहतोय. प्रयत्न निष्फळ ठरताना दिसतोय. दोन्ही संघ यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, अर्थात शतरक्षक येतोय वायडेश लॉंगनवरती. झेलाचा अंदाज चुकला जातोय आणि झेल यावेळी मायभूमीला स्पर्श होताना दिसतोय. अर्थात झेल सुटल्यानंतर चेंडू चेहऱ्यावरती आदळताना आपल्याला पाहायला मिळतोय. बर्फ घेऊन जायचं आहे. अर्थात ही खेळाडूला मोठी दुखापत असू नये. लवकरात लवकर तो खेळाडू मैदानावरती सावरावा. मंडळाचे सदस्य आईस घेऊन जाताना दिसत आहेत. अर्थात त्याच धावगतीने खेळाडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. चार षटकांचा सामना आपण पाहतोय ऑर्मॉप क्रिकेटर्स आयोजित अधोना प्रीमियर लीग 2025 पर्व 7व आणि 7व्या पर्वातील आजचा दुसरा दिवस. आपण याची ध्येय याची डोळा हा पाहतोय मैदानावरती. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 5वा मैदानावरती सुरू होतोय. अर्थात नाणेफेक जिंकली साळगावकर ब्रदर्स क्रिकेट संघाने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय अंपायर्स. किती धावा या चेंडूवरती? 2 धावा. 2 धावा मिळत आहेत आणि दुहेरी धावसंख्येने वितेशने जर पंच जर 2 धावा असतील तर नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज स्ट्राईक एंडवर असलं.
आणि इथं मात्र यशस्वी झेल म्हणावं लागेल. दुसरा गडी बाद होतोय साळगावकर ब्रदर्स क्रिकेट संघाचा. निकलस यावेळी बॅक टू द पॅव्हलियन. दोन्ही संघांमध्ये ही औपचारिक लढत असेल. विंदेश नवीन फलंदाज. कारण दोन्ही संघांचा जर लेखाजोखा पाहिला तर दोन्ही संघ दोन दोन सामने गमावत आहेत, म्हणजे दोन दोन सामन्यांमध्ये पराभव या दोन्ही संघांना मिळाला आहे. आणि आतापर्यंत विजय घोडदौड म्हणावी लागेल. जॉगिंग बॉयज आणि त्यांच्या सोबत कोलंबिया क्रिकेट संघ. विंदेश पुष्पराज राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू डाव्या स्टीवर, अर्थात चेंडू पायाला स्पर्श करताना दिसतोय. एकेरी धाव, लेग बाईटचा इशारा पंचांचा आणि एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. 8 धावा नाममात्र, 2 गडी बाद. वितेश यावी ऑन स्ट्राइक वरती. पुष्पराज राईट आर्म ओव्हर द विकेट. सिलिम मिड ऑफ वरती चेंडूचा प्रवास पाहायला मिळतोय. पॉइंट क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. एकेरी धाव निघेल आणि एकेरी धावसंख्येने नाममात्र 9 धावा, 2 गडी बाद, 2 षटकं, 12 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. आणि प्रथम फलंदाजी करताना अवघ्या 9 धावा, अर्थात ऑल गोवा प्लेयर आपण पाहिलं अप्पाले कलंगुटकरला. आज मात्र ते प्रदर्शन पाहता आलं नाही ज्या आशा अपेक्षा होत्या अप्पालीच्या फलंदाजी गोलंदाजीवरती. पुष्पराज ज्याने या सामन्यामध्ये 2 धावा दिल्यात, 2 गडी बाद केलेत आणि दर्जेदार गोलंदाजी म्हणावी लागेल सिद्धी स्पोर्ट्स क्लब अँड असोसिएशन कडनं. कालच्या दिवसामध्ये हे पाहिलं तर गौरेश नागवेकर याचाही खेळ उंचावताना आपल्याला पाहायला मिळाला नाही. साईश येतोय, साईश केरकर. वैयक्तिक पाहिलं तर सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी सिद्धी स्पोर्ट्स क्लब कडनं राईट आर्म ओव्हर द विकेट वितेशसाठी. यावेळी टोलेजंग फटका टोलवायचा, चेंडू हवेमध्ये वाईडेश लॉंगांवरती पुन्हा एकदा झेल सुटताना आपल्याला पाहायला मिळतोय. वितेशला जीवनदान मिळताना दिसतंय. एकेरी धाव निघेल, एकेरी धावसंख्येने संघिक धावसंख्या दुहेरी अंकात 10 धावा, 2 गडी बाद. विंदेश यावी ऑन स्ट्राइक वरती. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, डिलिव्हरी, मोठा फटका टोलवायचा होता मात्र यावेळी चेंडूवरती लांबी मिळताना दिसत नाही. उंची प्राप्त करतोय आणि लॉंगॉनवरती यशस्वी झेल म्हणावं लागेल. विंदेशची खेळी समाप्त झाली. तिसरा गडी बाद होतोय साळगावकर ब्रदर्स क्रिकेट संघाचा. स्पर्धेचं लाईव्ह स्ट्रीमिंग आपण पाहतोय www.tenniscricket.in. आणि जर नक्कीच पारदर्शकता पाहिली टेनिस क्रिकेटची तर अतिशय दर्जेदार लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळत आहे. क्वालिटीमध्ये कुठेही तडजोड केली जात नाही आणि म्हणूनच गोवा राज्य असेल, महाराष्ट्र, भारतातील मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करण्याचं काम tenniscricket.in ची टीम नेहमी तत्पर असते. सन्मानश्री संतोषजी नाणेकर, सन्मानश्री गौरवजी सावंत यांची कित्येक वर्षांची मेहनत आज फळाला येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, शॉट एक्स्ट्रा कव्हर वरती. सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल मात्र शारीरिक तंदुरुस्तीच्या जोरावरती लीलाया ही पळून धाव पूर्ण होताना दिसत आहे. सोनू वितेश याला साथ देण्यासाठी मैदानात. धावफलक 1 ने पुढे सरकलाय. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावर 11, 3 गडी बाद. यावेळी अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नव्हता चेंडू आणि बॅटमध्ये. नॉन स्ट्राइक एंडवरचा फलंदाज सोनूचा कॉल येतोय आणि 1 धाव पूर्ण होताना दिसत आहे. एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. 12 धावा धावफलकावरती, 3 गडी बाद. साईश यावेळी फुल टॉस, अर्थात फायदा उठवता आला नाही फलंदाजाला. चेंडू जातोय तो शॉर्ट फाईन लेग वरती आणि पंचांचा इशारा येतोय. अवांतर म्हणजे या चेंडूवरती 2 धावा या प्राप्त होताना दिसत आहेत. 14, 3 गडी बाद. यावेळी वितेश ऑन स्ट्राइक वरती असेल. साईश मध्यम गतीचे गोलंदाज, राईट आर्म ओव्हर द विकेट. याही वेळी खराब चेंडू म्हणावं लागेल.
या अगोदरचा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर, हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आणि लाईन अँड लेंथ वरनं भरकटताना दिसतोय साईश. 15 3 गडी बाद. आखू टप्प्याचा चेंडू शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न, संपर्क अचूक होताना दिसत नाही. चेंडू जमिनीला घरंगळत जातोय मिड विकेट बाउंड्रीवरती आणि मिड विकेट वरनं जोपर्यंत फेकी होईल एकेरी धाव घेण्याची संधी मिळत आहे. 16 3 गडी बाद. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल साईश केरकरची. लाईन अँड लेंथ वरनं भरकटतोय वारंवार अवंतर धावा, धावफलक पुढे सरकलाय. 17 3 गडी बाद. यावेळी आउट ड्राईव्ह स्वीपर कव्हर वरती फटका निघतोय. चेंडू एक टप्पा घेतोय. वन बाउन्स ओव्हर द रोप. एपीएल कणकणीत चौकार. चौकारच्या सहाय्याने 21 3 गडी बाद. 3 षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. शेवटचं षटक असेल. आपण सामना पाहतोय 4 षटकांचा. सिद्धी स्पोर्ट्स क्लब अँड असोसिएशन्स विपक्ष साळगावकर ब्रदर्स. साळगावकर ब्रदर्स क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकली. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय, मात्र ती समाधानकारक सुरुवात पाहायला मिळाली नाही. अर्थात धडाकेबाज सुरुवात करता आली नाही. ती आघाडीचे फलंदाज मुकुंद येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. खराब चेंडू, फुल टॉस, हात खोलण्याची संधी आणि डीप स्कोर लेग वरती गगनभेदी गगनचुंबी षटकार. 27 3 गडी बाद. पहिल्या चेंडूवरती मुकुंदचं स्वागत केलं गेलंय षटकाराच्या साह्याने. वितेश यावी सुंदर फटका. फटक्यावरती नसेल आमचं लॉजिक, कारण चौकार मिळतोय आम्हाला मॅजिक. यांच्या मधना क्षेत्ररक्षणामधील अचूक भगदाड शोधलं गेलं ते फलंदाज सोनूकडनं. 4 धावा आणि चौकाराच्या साह्याने 37 पर्यंत आता पल्ला गाठला जातोय 3 गड्यांच्या मोबदल्यात. 37 3 गड्यांच्या मोबदल्यात सोनू आणि त्याच्या साथीला वितेश ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. साळगावकर ब्रदर्स क्रिकेट संघाची गाळवर मैदानावरती. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू, हात खोलण्याची संधी, लॉंग ऑफ वरती फटका निघतोय. लॉंग ऑफ वरना संरक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जोपर्यंत चेंडूचे फेके होईल एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळत आहे. 38 3 गडी बाद. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगवरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती ताबा मिळवतोय. एकेरी धाव यावेळी पूर्ण होईल आणि एकेरी धावत संख्येने इनिंगचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 39 धावा धावफलकावर जोडल्या जात आहे. 40 धावांचा पाठलाग करावा लागेल तो सिद्धी स्पोर्ट्स क्लब ॲट असोसिएशनला. तर दुसऱ्या इनिंगमध्ये 40 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होतोय हे पाहावं लागेल. सिद्धी स्पोर्ट्स क्रिकेट संघाकडनं नाणेफेक जिंकली होती. साळगावकर ब्रदर्स क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. 3 गड्यांच्या मोबदल्यात 39 धावा धावफलकावर जोडल्या आणि 40 धावांचा पाठलाग. अर्थात क्रिकेटमध्ये पाहिलं तर कागदावरती सोपं वाटणारं आव्हान, म्हटलं तर सोपं, म्हटलं तर अवघड. कारण जर शिस्तशीर पद्धतीने फलंदाजी केली तर विजय सहज सोपं होईल. उतावीळपणाने जर फलंदाजी केली तर पराभव होण्याची दाट शक्यता या सामन्यामध्ये असेल.
यानंतर सामना होतोय कोलंबिया विपक्ष जॉगिंग बॉईज दोन्ही कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे या नाणेफेकीसाठी. आजच्या दिवसातली 6वी लढत असेल या मैदानावरती. एका बाजूला कोलंबिया तर दुसऱ्या बाजूला जॉगिंग बॉईज. अपाले कलंगुटकर याच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कधी डाव्या बाजूला, कधी उजव्या बाजूला, कधी स्लोवर वन तर कधी स्ट्रेटर वन, अशी वैविध्यपूर्ण गोलंदाजी असलेला खेळाडू अपाले कलंगुटकर. आणि कित्येक प्रदीर्घ दिवसांचा अनुभव, प्रदीर्घ सामन्यांचा अनुभव ज्या खेळाडूच्या पाठीशी, तो अपाले कलंगुटकर यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर. राईट आर्म ओव्हर द विकेट. इम्रान मुल्ला यावेळी बॅकफुटला जातोय, सावध पवित्रा घेतला जातोय, सन्मान देतोय अपाले कलंगुटकरच्या गोलंदाजीवरती. संघर्षाची ठिणगी पाहावं लागेल कशा प्रकारे या सामन्यामध्ये पडेल. शतरक्षण आपण पाहतोय, पॉइंट, त्याचप्रमाणे फ्लाइंग स्लीप, शॉर्ट लॉंग लेग, मिड विकेट, बाउंड्री, त्याचप्रमाणे शॉर्ट मिड विकेट वरती एक क्षेत्ररक्षक. 38 सर्कलच्या आतमध्ये विचार केला, मिड ऑफ दिसतोय, कव्हर आणि डीप एक्स्ट्रा कव्हर वरती एक क्षेत्ररक्षक. दुसराही चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय अपाले कलंगुटकर. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर वरती. जो क्षेत्ररक्षक सापळा रचला होता इम्रान मुल्लासाठी, त्या क्षेत्ररक्षक सापळ्यामध्ये पकडलं जातंय इम्रान मुल्लाला. अर्थात भोपळाही न फोडता माघारी परतावं लागतंय 0 या धावसंख्येवरती. सिद्धी स्पोर्ट क्लब 40 धावांचा पाठलाग करताना. नवीन फलंदाज प्रजेश यावेळी मैदानाच्या आतमध्ये. औपचारिक ही लढत असेल कारण दोन्ही संघ 2-2 सामन्यांमध्ये पराभूत होत आहेत. यानंतर ग्रुप डी हा सुरू होईल आणि त्यामधील संघ आहे साईशच्या क्रिकेटर्स विपक्ष सातेरी क्रिकेटर्स. तर दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. आपले प्लेइंग 11 लिस्ट घेऊनही आपण लिस्ट अपडेट करायची आहे. साईश केरकर आणि साईश केरकरला साथ देण्यासाठी प्रजेश नवीन फलंदाज. प्रजेश यावी ऑन स्ट्राइक वरती. अपाले राईट आर्म राऊंड विकेट. डावघर शैलीच्या फलंदाजाला यावेळी उजव्या इष्टीवरचा चेंडू. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी लोअर फुल टॉस चेंडू, हात खोलण्याची संधी, डीप स्क्वेअर लेग वरती गगनचुंबी गगन वेधी फटका पाहायला मिळतोय प्रजेश याच्या बॅटमनना.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 40 धावांचा पाठलाग सिद्धी स्पोर्ट्स क्लब ॲट असोसिएशन या संघाकडनं ऑल गोवा प्लेयर इम्रान मुल्ला यावेळी माघारी परतला आणि फलंदाजीची जबाबदारी साईश केरकर आणि त्याच्या साथीला प्रजेश या दोन फलंदाजांवरती येऊन टपतंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. अवघ्या 6 धावा 40 धावांचा पाठलाग करताना एक गडी बाद विंदेश याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय. विंदेश गोलंदाजीच्या आक्रमणावर वेगवान गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. यावेळी रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न अर्थात हा प्रयत्न राहतोय. प्रयत्न असफल ठरताना दिसतोय. चेंडू चकवतोय फलंदाजाला आणि निर्धाव चेंडूने सांगत होताना दिसतंय. यानंतर सामना होतोय कोलंबिया विपक्ष जॉगिंग बॉईज. या सामन्यामध्ये जॉगिंग बॉईज क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय आणि नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. मिड विकेट बाउंड्रीवरती झेल टिपण्याची नामी संधी होती साळगावकर ब्रदर्स क्रिकेट संघाचा क्षेत्ररक्षक. मात्र झेल सुटतोय. मायभूमीला स्पर्श होताना दिसतोय आणि जीवनदान मिळतंय ते फलंदाज साईश केरकरला. प्रजेश यावेळी एका षटकाराच्या साह्याने फलंदाजी करताना दिसतोय. अर्थात अपालीच्या गोलंदाजीवरती एक मोठा फटका हा त्याच्या बॅटमनना पाहायला मिळाला. यावेळी थोडंसं बॉडी बॅलन्स सावरत बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डीप लॉंग ऑफ वरती पहिला प्रयत्न चेंडू अडवला जातोय आणि फेकी होईल तोपर्यंत पुढील सामना 4 षटकांचा खेळवण्यात येईल. दोन्ही संघातील खेळाडूंनी नोंद घ्या. कोलंबिया विपक्ष जॉगिंग बॉईज. विंदेश राईट हॅम ओव्हर द विकेट. अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळी साईश केरकरचा फसला जातोय. चेंडू चकवतोय. चेंडू थेट मधल्या एष्टीवरनं विसावला जातोय. तो यष्टीरक्षक वितेश याच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिरावली धावफलकावर. मुख्य आपलं वाहन पार्क करा जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडथळा होणार नाही याची आपण काळजी घ्या. फटका फसलाय. डीप स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक ज्याने प्रयत्न जरूर केले होते मात्र थोडस दूर पाहायला मिळतोय झेल पासना आणि इथं मात्र स्ट्राईक एंड वरती धावचित करण्याची संधी होती. अर्थात ती फेकी अचूक डायरेक्ट हातात आली असती तर तिसऱ्या पंचांची मदत मागितली जात आहे. तिसरे ऑफिशियल्स मिस्टर अनंत मांजरेकर जोडले जातील आमच्या स्ट्रॉंग रूम मध्ये आणि www.tenniscricket.in चा आता कौशल्य पाहायला मिळेल. आमचे कॅमेरामन आणि त्यांची टीम. स्ट्रायकिंगच्या दिशेने फेकी झाली. अर्थात फलंदाज पॉपिन क्रीज पासून दूर राहिलाय की पॉपिन क्रीज मध्ये पोहोचलाय ते या चेंडूवरती स्पष्ट होईल. आणि फलंदाजाला तंबूचा रस्ता धरावा लागेल. OUT आउट. दुसरा गडी बाद होतोय सिद्धी स्पोर्ट्स क्लबचा साईश केरकर यावी तंबूच्या आसरेला. जीवघेणी धाव म्हणावी लागेल. पॉपिन क्रीज पासून थोडस दूर पाहायला मिळाला आणि यष्टीरक्षक वितेश यावी काम तमाम करताना दिसतोय. संकल्प नवीन फलंदाज मैदानावरती प्रजेश याला साथ देण्यासाठी. सोनू यावी राईट आर्म राऊंड विकेट.
डवेस्टीवर चेंडू खेळण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दिशेने हा प्रयत्न राहतोय चेंडू चकवतोय चेंडू निर्धाव गणला जातोय संकल्पच्या गोलंदाजीवरती सोनू यावेळी इनसाइड आउट फटका पाहायला मिळतोय चेंडू जातोय डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर एक टप्पा घेतोय वन बाउन्स ओव्हर द रोप एपीएल खणखणीत चौकार प्रजेश याला साथ देण्यासाठी संकल्प नॉन स्ट्रायक वरती धावफलक 4 ने पुढे सरकलाय 13 धावा 2 गडी बाद यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट बाउंड्रीवरती शतरक्षक दबा धरून बसला होता त्या शतरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसवताना दिसतोय आणि तिसरा गडी बाद होतोय प्रजेश याच्या स्वरूपात सिद्धी स्पोर्ट्स क्लबचा शिवम शिवा अंडर 21 आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय आणि चांगलं प्रदर्शन म्हणावं लागेल अंदाज यशस्वी ठरताना दिसतोय झेलावरती सुरेख यशस्वी झेल म्हणावं लागेल साळगावकर ब्रदर्स क्रिकेट संघासाठी ज्याने प्रथम फलंदाजी केली 39 धावा उभ्या केल्या धावफलकावर 40 धावांचा पाठलाग करताना सिद्धी स्पोर्ट्स क्लब ही अडखळत सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे धावसंख्या स्थिरावली आहे ती 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात गुणप्रभा जशी रुसून बसावी तसा धावफलक केविलवना आणि नाजूक पाहायला मिळतोय अर्थात परिस्थिती प्रतिकूल त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्हाला अनुकूलता निर्माण करावी लागेल पुष्पराज नवीन फलंदाज चेंडू यावेळी जमिनीला गरंगाई जातोय अर्थात डीप काउ कॉर्नर वरती मिड विकेट आणि वाईडिश लॉंगन मध्ये जी गॅप होती ती गॅप शोधली गेली फलंदाज यावेळी पुष्पराज कडनं आणि खणखणीत चौकार पाहायला मिळतोय पुष्पराज याच्या बॅटमनना धावफलक 4 ने पुढे सरकलाय 17 3 गडी बाद 40 धावांचा पाठलाग आपण पाहतोय आणि षटक क्रमांक 3 मैदानावरती सोनू उजव्या यष्टीवर चेंडू खाली राहतोय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय चेंडू निर्धाव घालला जातोय सोनूच्या गोलंदाजीवरती सामना दूर पाहायला मिळतोय आतापर्यंत 17 धावा 40 धावांचं उत्तर देताना बॅटचे 8 क्लिक अडा घेतोय लेमन कट रुबी कट चायना कट या फटक्याला म्हटलं जातं एकेरी धावसंख्येने 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय शेवटचं षटक असेल या इनिंगची सांगता करणारं षटक आणि साळगावकर ब्रदर्स क्रिकेट संघाकडनं कुठचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघांमध्ये ही औपचारिक लढत असेल कारण दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 पराभव स्वीकारावे लागले दोन्ही संघांना तर दुसऱ्या बाजूला अगदी विजय संपादन करून आपलं आव्हान जिवंत ठेवलंय कोलंबिया विपक्ष जॉगिंग बॉईज यानंतर तो सामना होईल 4 षटकांचा सामना असेल कोलंबिया विपक्ष जॉगिंग बॉईज सचिन येतोय वैयक्तिक पहिलं सांघिक 5वं षटक 4थं षटक हाताळण्यासाठी सचिन गाडी पहिला चेंडू अचूक टप्प्यावर पाहायला मिळाला उत्तर नवत फलंदाजकडे अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी असेल राईट ओव्हर द विकेट खोलवर टप्प्याचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वायडेश लॉंगनवरती सुरेख झेल म्हणावं लागेल अविश याच्या हातामध्ये चेंडू विसवताना दिसतोय आणि विकेट नंबर 4 मैदानावरती पाहायला मिळाली 4था गडी बाद होतोय सिद्धी स्पोर्ट्स क्लबचा 40 धावांचा पाठलाग कमी धावसंख्येचा सामना मात्र क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा मी म्हणत असतो कभी कभी छोटा टार्गेट बड़ा बनता है और बड़ा टार्गेट कभी कभी छोटा लगता है मुकुंद नवीन फलंदाज अर्थात जसा मुकुंद फलंदाजीसाठी आलाय प्रेक्षकांमधना नक्कीच उत्साह वाढताना दिसतोय अर्थात मोठ्या अपेक्षा असतील मुकुंद वरती नक्कीच गोवा पोलीस मध्ये आपण त्यांना कार्यरत पाहतोय
आणि पोलीस म्हटलं की नक्कीच ब्रीद वाक्य डोळ्यासमोर नजरेसमोर येत आहे. सतरक्षण आहे खलनिग्रह आहे. यावेळी उजव्या यष्टीवरती शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू भिरकावून दिला जातोय लॉंग लेग वरती. डीप स्कोर लेग वरनं शतरक्षक येतोय आणि चेंडूची फेकी करेपर्यंत एकाच ट्रॅक वरती दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. अलटी पलटी विचित्र फटका खेळण्याचा प्रयत्न, आणि नक्कीच हे फटके खेळण्यासाठी सराव खूप महत्वाचा असतो. आणि क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं प्रॅक्टिस मॅन परफेक्ट. सरावच तुम्हाला परिपूर्ण बनवत असतो. यावेळी चेंडू चकवतोय, चेंडू निर्धाव गल्लत जातोय. शेवटचं षटक आपण पाहतोय. सचिन या इनिंगची सांगता करणारं हे षटक. डाव्या यष्टीवर खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडूचा अंदाज येत नाही. एकेरी धाव, लेग बाईचा इशारा पंचांचा आणि धावफलक एकने पुढे सरकलाय. 21. यानंतर सामना होईल कोलंबिया विपक्ष जॉगिंग बॉईज. नाणेफेक जिंकली जॉगिंग बॉईज क्रिकेट संघाने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. तर कोलंबिया क्रिकेट संघाला नक्कीच क्षेत्ररक्षणासाठी निमंत्रण दिलं जात आहे. पंचांचा इशारा येतोय, चेंडू स्वेर अर्थात यावेळी खराब चेंडू म्हणावं लागेल. 22 मिळतोय बॅकफुट वरती. सिद्धी स्पोर्ट्स क्लब मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न आणि या सामन्यामध्ये बाजी मारतोय साळगावकर ब्रदर्स क्रिकेट संघ. तब्बल 2 सामन्यानंतर विजय संपादन करताना दिसतोय, तर दुसऱ्या बाजूला पराभवाचे हॅट्रिक पाहायला मिळत आहे साळगावकर ब्रदर्स क्रिकेट संघाकडनं. साळगावकर ब्रदर्स क्रिकेट संघ अर्थात या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय. 2 सामने पराभव, तिसऱ्या सामन्यामध्ये विजय. तर दुसऱ्या बाजूला सिद्धी स्पोर्ट्स क्लब संघ तिन्ही सामन्यांमध्ये पराभव. प्लेयर ऑफ द मॅच विजयाचा शिल्पकार कोण असेल, अर्थात साळगावकर ब्रदर्स क्रिकेट संघाचा वितेश साळगावकर प्लेयर ऑफ द मॅच. पुढील सामना होतोय 4 षटकांचा आणि या 4 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला रिव्ह्यू नसेल. मंडळ